नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच पोलीस भरती जाहीर झालेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे नवीन प्रश्न आपण तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत, ज्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. प्रश्न पहिला, वैयक्तिक सत्याग्रहाचे आंदोलन सर्वप्रथम कोणी केले? पर्याय 1 महात्मा गांधी, 2 वल्लभभाई पटेल, 3 विनोबा भावे, 4 गोपाळकृष्ण गोखले. उत्तर विनोबा भावे. प्रश्न दुसरा, महाराष्ट्रातील सातारा येथे प्रतिसरकारची स्थापना कोणी केली होती? पर्याय 1 क्रांतिसिंह नाना पाटील, 2 जयप्रकाश नारायण, 3 राम मनोहर लोहिया, 4 यापैकी नाही. उत्तर क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न तिसरा, हिंदी स्वातंत्र्य संघाची स्थापना कोणी केली होती? पर्याय 1 रासबिहारी बोस, 2 सुभाषचंद्र बोस, 3 बारिंद्र कुमार घोष, 4 लक्ष्मी स्वामीनाथन. उत्तर रासबिहारी बोस. प्रश्न चौथा, आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली? पर्याय 1 रासबिहारी बोस, 2 सुभाषचंद्र बोस, 3 श्यामजी कृष्ण वर्मा, 4 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. उत्तर सुभाषचंद्र बोस. प्रश्न पाचवा, मुंबई बंदरात उभ्या असलेल्या युद्धनौकेवरील भारतीय नौसैनिकांनी 18 फेब्रुवारी 1946 रोजी ब्रिटिश राजवटीविरुद्ध उठाव केला, ती युद्धनौका कोणती? पर्याय 1 विक्रमादित्य, 2 विक्रांत, 3 तलवार, 4 यापैकी नाही. उत्तर तलवार. प्रश्न सहावा, विश्वास, एकता, बलिदान हे ब्रीदवाक्य खालीलपैकी कोणत्या संघटनेचे होते? पर्याय 1 आझाद हिंद सेना, 2 अभिनव भारत, 3 आझाद हिंद सरकार, 4 मित्रमेळा. उत्तर आझाद हिंद सेना. प्रश्न सातवा, गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून केव्हा मुक्त झाले? पर्याय 1 19 डिसेंबर 1960, 2 19 डिसेंबर 1961, 3 18 डिसेंबर 1961, 4 18 डिसेंबर 1960. उत्तर 19 डिसेंबर 1961. प्रश्न आठवा, सिंधू संस्कृतीचा शोध कोणी लावला? पर्याय 1 रॉबर्ट ब्रूस फूट, 2 दयाराम साहनी, 3 राखालदास बॅनर्जी, 4 गोपाल मुजुमदार. उत्तर दयाराम साहनी. प्रश्न नववा, वैदिक काळातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता होता? पर्याय 1 व्यापार, 2 मासेमारी, 3 कुक्कुटपालन, 4 शेती. उत्तर शेती. प्रश्न 10वा, वैदिक काळामध्ये राज्यव्यवस्थेतील कर गोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांना काय म्हणत असत? पर्याय 1 ग्रामणी, 2 विश्वपती, 3 भागदूत, 4 करपती. उत्तर भागदूत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या स्टडी बर्ड इंस्टाग्राम चॅनेलला फॉलो करा.